इकडे बघा बॅलर टंकी, ह्याच्यात पाणी भरलेलं आहे बघा आधीच. आणि किती टाकी झाला? 7. मम्मी, मित्रांनो काहीतरी आवाज येतोय. बाबू, बाबू. हॅलो मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. तर मित्रांनो, आता मी चालले ते रात्रीचे 8 वाजलेला आहे. हे बघा हातात बॅटरी आणि बॅटरी घेऊन चालले ते आहोपाशी. तर मित्रांनो, आम्ही गेलते शेतात लागण करायला. तिकडून आल्यानंतर दुसऱ्याच्या शेतात आहो गेले ते औषध मारायला. मी, आहो आणि आई 3 जण गेलते आम्ही ऊसाचे लागण करायला मित्रांनो. तर आहो म्हणले की टाईम आहे अजून, म्हणजे 6 वाजता आम्ही आलते ऊसाचं लागण करून. तर आहो म्हणले ते की अजून टाईम आहे, मी जाते औषध मारायला. तर 6 वाजता आहो गेलते औषध मारायला. अजून काय दिसत नाही, म्हणजे अजून आलेत नाही घरी. तर चला बघूया किती टाकी राहिले ते, किती टाकी नाही राहिले ते. तर मला तर खूप भीती वाटते. आता तर सध्या सगळ्यांचे ऊस तुटून गेलेत, तर एवढं भीती नाही वाटत मित्रांनो. तरी अंधार आहे त्यामुळे बॅटरी पुढं लावलेला आहे की तुमच्याशी बोलता बोलता मी खाली नाही पडाव. मम्मी, तर खूपच अंधार आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, सकाळचे वेळ भेटलेला होता औषध मारायला. तर आहो गेलते औषध मारायला दुसऱ्याच्या शेतात. 15 टाकी औषध मारून आलेत. तिकडून आल्यानंतर मग परत आम्ही गेले ते ऊसाचे लागण करायला. तिकडून आल्यानंतर परत गेले ते दुसऱ्याच्या शेतात औषध मारायला. मम्मी, त्यांना कंटाळा येत नाही का? मला तर हेच प्रश्न पडतात. आणि मित्रांनो, मी काम करून आलेत ना शेताचे, काम करून आल्यानंतर आंघोळ केल्यानंतर मग देवबाप्पा केली, म्हणजे दिवा वगैरे लावलं आणि मग चालले ते आता आहोपाशी. तर चला पटपट जाऊया मित्रांनो, बघू आता काय आहोचे चाललेत. खरंच आहे ना मित्रांनो. आता हे रान बघा, पुढं बघू शकता तुम्ही. हे जे शेत आहे ना मोकळं आहे, त्यामुळे म्हणजे चालायला बरं वाटतंय. आणि दुसऱ्याच्या शेतात आहे ना ऊस सगळंच तुटून गेले ते. तर आता काही भीती वाटत नाही, नाहीतर खूप भीती वाटत मित्रांनो रात्रीचे जायला. पण आहो अजून औषध मारते ते. मम्मी एवढं काम करते ते मित्रांनो. लई टेन्शन असते कधी कधी मित्रांनो. काय सांगू टेन्शन का असते माहिती का? म्हणजे असं वाटते ना, देवा लवकरात लवकर माझ्या आहोला श्रीमंत करा प्लीज. आणि मित्रांनो, तुम्हाला पण रिक्वेस्ट करते, तुम्ही आमच्या जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि भरपूर लोकांपर्यंत पाठवा, ताकी म्हणजे आमचे व्हिडिओ व्हायरल झाला तर काही आम्ही इन्कम म्हणजे घेऊ यूट्यूबवरनं. आम्हाला जास्त पेमेंट वगैरे येत नाही मित्रांनो. जर येत असते तर आम्ही शेतात एवढा अंधारात काम करत असते का? भरपूर लोक आहे ट्रोल करतात, म्हणतात ते पैसा आहे, हे आहे, ते आहे. आणि मागणं भरपूर लोक आहे टोमणं मारणारे, क्या बोलते हैं ना उसको, गलत बोलते हैं. तर त्यांना दाखवायचे की आम्ही आता यूट्यूबवर काम करते, तर सक्सेस व्हायचे आम्हाला. तर चला बघू आहो काय करतात मित्रांनो. तर मित्रांनो इकडे बघा आहो काय करतात बघा, प्रूफ समोर. आणि ह्यांनी बॅटरी वगैरे काहीच नाही आणलेलं आहे. तुम्हाला अंधारात दिसतात का हो? लाईट चेहऱ्यावर दाखवा जरा, ते लाईट इकडे चमकते. हां हे बघा मित्रांनो, इकडे बघा बॅलर टंकी, ह्याच्यात पाणी भरलेलं आहे बघा आधीच. आणि किती टाकी झाला? 7. सकाळी किती मारलेला? 15. किती झाला? 15 5 20. 22. हां 22. अजून तेवढं 2-3 राहिले बघा मित्रांनो. अजून एक बघा इकडं औषध खळवलेलं आहे, मिक्स केलेलं आहे. हे बघा देवा,
लय मित्रांनो असं म्हणजे दया आता है मेरे हस्बैंड जी पे। पहले इतना कमा करते हो। कमुआ हाँ थोड़ा कम कर लिया करो, मैं बोलती रहती हूँ ना, अभी पूरा अंधेला हो गया है ना। रुको मैं उठाती हूँ आपको। नहीं ये उठा रहे जो ऊपर है। ऊपर है ना, हाँ अच्छा है फिर, नहीं तो फिर टंकी उठाते हैं हम अकेले। ये हमने पत्थर लगा के। चलो फिर चलो, अंधेला हो गया, 8 बज गया, आपको पता है। 8 अभी तो 7:30 हुआ था, 8:30 जल्दी बज गया। तो देख लो टाइम। क्या अभी और आप बैटरी ले लो, बैटरी में हाँ बैटरी दे दो मोबाइल। हाँ मोबाईल दे दो, मोबाईल से ना दिखायचं समोर, हमारे पास देख बैटरी का भी दिमाग है नहीं। समोर असं दाखवायचं, खिशामध्ये कसं, अच्छा हां खिशात भरायचं आणि त्याला हे करायचं ना। बघा मित्रांनो, शेतकऱ्यांचा हाल असा असते, जुगाड। बघा आता आहो चाललेत आता औषध माराय। खरेच मित्रांनो तुम्हाला मी सांगते, असं वाटत असेल की आम्ही असं खोटं खोटं दाखवते का हेन तेन, आम्ही शेतकरी आहे मित्रांनो। म्हणजे आता थांबा 1 मिनटं, मी तुम्हाला सांगते। बघा तिकडे गेले ते आहो। तर मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल का की म्हणजे खोटं खोटं दाखवत असेल किंवा म्हणजे ताई काय म्हणती, तर मित्रांनो खरं सांगू ना, तर तुम्हीच आमच्या फॅमिली आहे, तुम्हीच आमचे मित्र आहे, भाऊ बहिणी सगळे आहे ते, आणि आई वडील सगळं आहे ते आमचे, जे आमच्यापेक्षा मोठं लोक आमचे व्हिडिओ बघतात। तर मनापासून खूप खूप आभार आणि भारी वाटतंय। आणि मी मराठी बोलते, पण आता मी परफेक्ट बोलते की नाही मला नाही माहीत, पण आहोंनी मला शिकवले ते। आणि मित्रांनो खरं सांगू तर जेव्हा मी UP वरून महाराष्ट्रामध्ये आलते ना, तेव्हा हे कामसुद्धा नव्हते करत आणि हे सगळे काम मला माहीतसुद्धा नव्हतं। पण हळूहळू आहोची मदत करायला मी हळूहळू शेतात शिरल्यानंतर म्हणजे आता हळूहळू मी काम पण करायला लागले मित्रांनो। आणि मला पण एकटं असं म्हणजे बघू वाटत नाही की आहो एकटं काम करावं आणि मी घरी बसावं, हे पण बरं वाटत नाही। तर बघूया आता, आहो म्हणतं ते अजून राहिले ते 1-2 टाकी, तर ते औषध मारून झाल्यानंतर मग घरी जाणार आहे। मी गरम पाणी लावून आले ते मित्रांनो आहोसाठी, ताकी आहो म्हणजे घरी गेला की आंघोळ करायला। मम्मी मित्रांनो काहीतरी आवाज येतोय, बाबू बाबू मम्मी। मित्रांनो तुम्हाला ऐकून येते का, माझा दिल धगधग करताय। बाबू बाबू काय आवाज येत आहे, आवाज येत आहे, मी पण येते। मित्रांनो मी आहोपाशी जातो, मला भीती वाटते। तुम्ही एकटे आहे, तुम्हाला भीती वाटे नाही, मी आता आली मी। तो काय आहे, आवाज येत आहे, क्या बोलते, फॉक्स हाँ फॉक्स, कोल्हा, लोमड़ी लोमड़ी। हाँ चुप हो जाओ, आ जाएंगे इधर मम्मी। आहो ये तर भिजलंच नाही ऊस हो। मित्रांनो खरंच धगधग होते या, आहो जवळ होते थोडंसं बरं वाटतंय। मम्मी यार ये खरंच मित्रांनो असं बघा आता आवाज नाही येत, मी बोलत होते तेव्हा आवाज येत होता त्यांच्या। मित्रांनो असं व्हिडिओमध्ये बनून राहत, किडा भरपूर आले ते किरवणा, तर थोड्या वेळात तुमच्याशी बोलते मी। तर मित्रांनो आता आम्ही 9 वाजता म्हणजे 9 वाजता आम्ही आले ते, किती वाजता आले ते सांगा आधी। 9 वाजता मित्रांनो शेतातून आलोय। आता किती वाजलेत बघायचे तुम्हाला, हे बघा तिकडं टीव्हीचं तिथलं भिंतीवरचं घड्याळ बघा किती वाजले, ते 10:10 झालेत। तर मित्रांनो एवढं काम उशीर झाले ते तुम्हाला सांगू का, म्हणजे 9 वाजता आम्ही आले ते रानातून घरी,
घरी आल्यानंतर आहोला गरम पाणी ठेवलेलं होते. आहो गेले ते आंघोळ करायला. नाही, आधी धार काढली मी या हा, काढायची. धार काढली, धार sorry. काढली 9 वाजता आल्यावरती. तवर शिल्पाने गरम पाणी करायला ठेवलं होतं. ते आंघोळ केली मी. मग धार काढल्यानंतर ना आंघोळ केल्यानंतर मग ते सांगायचं स्वामी महाराज सांग की त्याला. मित्रांनो, आंघोळ केल्या सॉरी रानात ना आम्ही आल्यानंतर आहो धार काढले. ते धार काढल्यानंतर मग आमचे मळ्यात गाव आहे. तिथून मठातून काही लोक आलती. आम्ही मठात जात असतो. ते मठातून लोक आलते. काही सप्ताह आहे त्याच्यासाठी. हा, स्वामी महाराज ते महाराज आहे. ते स्वामी महाराजचे पुजारी ना, सेवा करणारे गुरुजी. हा, गुरुजी आलते. आल्यानंतर त्यांच्याशी आहो थोडंफार बोलले. थोडा बोलल्यानंतर मग ते गेले. ते म्हणजे जे आलते गुरुजी ते गेले. ते गेले. गेल्यानंतर मग आहो आंघोळ केले. आंघोळ केल्यानंतर आले तर म्हणजे ते गेले आंघोळ करायला. तोपर्यंत मी इकडे बघा आहो आंघोळ करायला गेलते तेव्हा मी भाकरी आणि अंड्याची भुर्जी, अजून अंड्याची भुर्जी चालले ते मित्रांनो. हे गॅस बघा अजून म्हणजे स्वयंपाक आता 10 वाजता. म्हणजे बघा मित्रांनो, कधीतरी तर एवढं उशीर होतं जेवण करायला ना, काय सांगू मित्रांनो. म्हणजे शेतात काम करायला गेलं की जेवण उशिरा होतंय आमच्या. तर इकडे बघा अंड्याची भुर्जी आणि इकडे मी भाकरी केलेला आहे. आहोचं आंघोळ झाला म्हणजे हुस तर मी इकडं भाकरी आणि अंड्याची भुर्जी केली मित्रांनो. त्यामुळे आणि मित्रांनो आता लय जोरात भूक लागलेला आहे. आहो खूप औषध मारलेलं आहे त्यामुळे चालू करायचं. आणि आता आम्ही चालले ते जेवण करायला. तर तुम्ही पण या जेवण करायला. आणि भरपूर उशीर झाले ते मित्रांनो. तर हा व्हिडिओ आम्ही इथं सेंड करते. आय होप तुम्हाला सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त राहा आणि स्वतःच्या काळजी घ्या. बाय बाय.